मराठवाड्यातून एक बातमी येते। मराठवाड्यात इमर्जन्सी रुग्णसेवेचे आज हाल होणार आहेत, कारण इमर्जन्सी हेल्पलाईन 108 वरील अँब्युलन्स डॉक्टर्सने शुक्रवारी रात्रीपासून बंदची हाक दिली आहे। बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत अँब्युलन्स डॉक्टर्सनं काम बंद केलंय आणि त्यामुळे मराठवाड्यातील रुग्णसेवा कोलमडणार हे निश्चित आहे। विविध मागण्यांसाठी या अँब्युलन्स डॉक्टर्सनं बंद पुकारलेला आहे। माधव सावरगावे आपल्यासोबत आहेत। माधव, काय अधिक सांगाल? अँब्युलन्स डॉक्टर्सनी आज मराठवाड्यात जो आहे तो बंद पुकारलेला आहे, काय काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत? ज्योती, संपूर्ण मराठवाडा किंबहुना महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये 108 ही अँब्युलन्स वरदान ठरलेली आहे। विशेषतः गोरगरीब लोकांसाठी तातडीनं ज्या रुग्णसेवा आहेत त्या रुग्णसेवा 108 अँब्युलन्स कडून दिल्या जात आहेत। गेल्या साधारणतः 2.5-3 वर्षापासून ही सुविधा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये सुरू आहे। मात्र त्या सेवा देणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांच्या मागण्या गेल्या 1 वर्षभरापासून प्रलंबित आहेत। त्याचबरोबर ही जी सेवा करण्याचं कंत्राट बीव्हीजी या कंपनीकडे दिलेलं आहे, त्या कंपनीकडून डॉक्टर आणि तिथल्या कर्मचाऱ्यावर वारंवार अन्याय केला जातो। त्यांचे पगार जे आहेत ते वाढवले जात नाहीत, त्यांच्या कामाचे जे तास आहेत ते ठरवून दिले जात नाहीत। इतकंच काय की एकेका डॉक्टरला 8-10 तासाऐवजी साधारणतः 20 ते 24 तास काम करावं लागतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि तसा आरोप केलेला आहे। ज्यावेळेस आपलं म्हणणं किंवा आपलं दुःख बीव्हीजी कंपनीच्या संचालकाकडे मांडण्यात येतं, त्यावेळेस त्यांना अरेरावीची उत्तरं दिली जाते, असाही आरोप या डॉक्टरांनी केलेला आहे। त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून मराठवाड्यातल्या नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर त्याला सपोर्ट आता संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातल्या या अँब्युलन्सच्या डॉक्टरांनी केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जी लाईफलाईन इमर्जन्सी अँब्युलन्स सेवा होती ती आता कोलमडलेली आहे। विशेषतः ज्या प्रसूती काळामध्ये असलेल्या महिला असतील किंवा छोटे मोठे अपघात असतील किंवा ग्रामीण भागामध्ये दुर्गम ठिकाणी ज्या ठिकाणी कुठलीही खाजगी अँब्युलन्स जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी या डॉक्टरांची सेवा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, मात्र ती आजपासून मिळणार नाही। या डॉक्टरांनी आता शेवटचा एक हत्यार उपसलंय। त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, बीव्हीजी कडून होणारा जो अन्याय तो दूर होणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। त्यामुळे आता बघूयात की राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ही योजना ही सेवा दिली जाते आणि बीव्हीजी कंपनी ही सेवा चालवते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीने दिला आहे। या तिन्ही कडून कशा पद्धतीने या डॉक्टरांना प्रतिसाद दिला जातो आणि मग त्यानंतर ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। साधारणतः 10:30 ते 11च्या सुमारास औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलच्या परिसरात सगळे डॉक्टर एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर त्यांनी जी संप का केलं ते स्पष्टीकरण देणार आहे। नक्कीच, म्हणजे एकूणच अँब्युलन्स सेवा रखडणार आहे आणि त्याचा फटका मराठवाड्यातील गोरगरिबांना किंवा सर्वसामान्यांना होणार आहे। खूप खूप धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।